यापुढे मी कधीही निवडणूक लढवणार नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेला शरद पवारांकडून पूर्णविराम. केजरीवालांना अटक होणं हा सत्तेचा गैरवापर. शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. तर भाजपला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचंही वक्तव्य. केजरीवाल यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. ईडी कारवाई विरोधात केजरीवालांची सुप्रीम कोर्टात धाव. केजरीवाल कोर्टात स्वतःची बाजू मांडणार. वर्षा बंगल्यावरील बैठकीत जागा वाटपावर तोडगा नाहीच. आज दिल्लीतही महायुतीची पुन्हा बैठक. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसह राज ठाकरे सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता. दिल्लीमध्ये खासदार उदयनराजे घेणार अमित शहांची भेट. साताऱ्यातून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा. शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता. समज दिल्यानंतर सुद्धा शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम. शिवतारेंचा फोनही बंद, सूत्रांची माहिती. रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या. सुप्रिया सुळेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. प्रचारादरम्यान जीवाला धोका असल्याचा आरोप. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. शेतकरी कामगार मेळाव्यासह इफ्तार पार्टीलाही लावणार हजेरी. मफलरवाला आतमध्ये गेला. लवकरच गळ्यात पट्टा असलेलाही आत जाईल. केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. कथित भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना मोठा दिलासा. खडसेंसह पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर.